बरेली जिल्ह्यामध्ये रामपूर बुजुर्ग नावाचे एक गाव आहे. या गावात सकाळी अचानक रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजामुळे गावकऱ्यांची झोप उडाली. तो आवाज एका महिलेचा होता. लोक आपापसात विचार करू लागले की अखेर असं काय घडलं असेल की एखादी महिला अशा प्रकारे फुटून फुटून रडत आहे. हळूहळू लोकांची उत्सुकता वाढत गेली आणि ते आपापल्या घरातून बाहेर पडू लागले. सगळे त्या दिशेने जाऊ लागले जिथून रडण्याचा आवाज येत होता. थोड्याच वेळात स्पष्ट झाले की तो आवाज रामस्वरूपच्या घराच्या दिशेने येत होता. त्यामुळे त्याच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमू लागली. नंतर माहिती मिळाली की रामस्वरूपचा मृत्यू झाला आहे. रामस्वरूपची बायको सरस्वती रडत रडत वारंवार हे सांगत होती की तिच्या नवऱ्याने स्वतःच आपले प्राण घेतले आहे. खोलीच्या आत त्याचा मृतदेह एका खाटेवर पडला होता. तिथेच रामस्वरूपची आई आणि त्याचा भाऊ उभे होते आणि त्या दोघांच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांपैकी कुणीतरी फोन करून पोलीस स्टेशनला रामस्वरूपच्या मृत्यूची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी रामस्वरूपच्या घरी पोहोचले. पोलिसांना पाहताच सरस्वती आणखी जोराजोरात रडू लागली. पोलिसांनी तिला समजावून शांत केले. त्यानंतर त्यांनी तिच्याकडून रामस्वरूपच्या मृत्यूबाबत माहिती घेतली. सरस्वतीने जड मनाने आणि भरलेल्या आवाजात सांगितलं की रात्री थकवा असल्यामुळे ती मुलांसोबत झोपली होती. सकाळी जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला मृत अवस्थेत पाहिले. घाबरून तिने आसपासच्या लोकांना बोलवले. पोलिसांनी मृतदेह बारकाईने पाहिला तेव्हा त्यांना आढळले की रामस्वरूपचा मृतदेह खाटेवर सरळ अवस्थेत ठेवला होता. त्याच्या अंगावरील कपडे अर्धवट होते आणि गळ्यावर दाबल्याचे निशाण दिसत होते. पोलिसांनी मृताच्या लहान भावाकडे चौकशी केली. त्याने पोलिसांना सांगितले की रामस्वरूपने 2 दिवसापूर्वीच आपल्या हिस्स्याची जमीन विकली होती. अशा परिस्थितीत त्याच्या मृत्यूचे कुठलेही ठोस कारण त्याला समजत नव्हते. भावाच्या बोलण्यातून पोलिसांना हा प्रकार आता काहीसा संशयास्पद वाटू लागला होता. त्यावेळी बायको सरस्वती खूप जास्त रडत होती. त्यामुळे तिची अधिक चौकशी करणे पोलिसांना योग्य वाटले नाही. पोलिसांनी आवश्यक कागदोपत्री कारवाई पूर्ण करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बरेलीच्या जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोस्टमॉर्टमचा अहवाल आला तेव्हा पोलीस अधिकारी राकेश सिंग यांनी तो वाचल्यावर ते देखील चकित झाले. अहवालात स्पष्ट लिहिलं होतं की रामस्वरूपचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला होता. गळ्यावर आढळलेल्या खुणांवरून त्याच्यावर जबरदस्ती केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता पोलिसांना हा प्रकार सामान्य नसून खुनाचा वाटू लागला होता. मात्र बायको सरस्वती अजूनही हा मृत्यू स्वतः केलेली आत्महत्या असल्याचे सांगत होती. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस अधिकारी पुन्हा रामस्वरूपच्या घरी गेले. त्यावेळी घरात सरस्वती आणि तिची सासू उपस्थित होती. पोलिसांनी पुन्हा बायको सरस्वतीची चौकशी केली. त्यावेळी तिने आधी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगितली. तसेच तिने एक नवीन माहिती दिली की तिचा नवरा आपल्या लहान भावाच्या आणि आईच्या वाट्याची सुमारे 8 एकर जमीन देखील विकू इच्छित होता. सुरुवातीला ते दोघे यासाठी तयार होते, पण जेव्हा जमीन लिहून देण्याची वेळ आली तेव्हा ते दोघेही मागे हटले. त्यानंतर बदनामी आणि लाजिरवाणीपणामुळे तो तुटून गेला आणि त्याने आत्महत्या केली. सरस्वतीच्या जबाबाची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांनी त्याचा भाऊ आणि त्याची आई यांची देखील सखोल चौकशी केली. दोघांनीही स्पष्टपणे सांगितले की रामस्वरूपने फक्त आपल्या वाट्याची जमीनच श्रीपालला विकली होती. त्याची जमीन विकण्याबाबत कधीही चर्चा झाली नव्हती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना पूर्ण विश्वास झाला की सरस्वतीने सांगितलेली कथा पूर्णपणे खोटी होती. त्याच्या भावाने पोलिसांसमोर आरोप केला की रामस्वरूपच्या हत्येमध्ये सरस्वती आणि तिचे 3 भाऊ रामवीर, भगवानदास आणि प्रसाद यांचा सहभाग आहे. त्याच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला. सरस्वतीचे माहेर बरेली जिल्ह्यातील
पालपूर गावात होते. तिच्या भावांच्या शोधात पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी पालपूर गाठले. तेथे रामवीर, भगवानदास आणि जानकी प्रसाद हे तिघेही त्यांना त्यांच्या घरी सापडले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आणि त्यांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात परत आले. पोलीस ठाण्यात तिघांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी स्वतःला पूर्णपणे निर्दोष सांगितले. ते म्हणाले की जेव्हा रामस्वरूपने आपल्या 8 एकर जमिनीचा सौदा केला होता तेव्हा ते तिघेही त्याच्यासोबत उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते आपल्या पालपूर गावी परतले. त्यावेळी रामस्वरूप पूर्णपणे नॉर्मल होता आणि सर्वांसोबत हसत खेळत संवाद साधत होता. त्यानंतर रात्री त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. तिघांची ही बाजू ऐकून पोलिसांना संशय आला की कदाचित जमीन विकून मिळालेली रक्कम हडप करण्यासाठी यांनीच रामस्वरूपचा खून केला असावा आणि रातोरात ते आपल्या गावी परतले असावेत. त्यांना असेही वाटले की लोकांना दिशाभूल करण्यासाठी सरस्वतीने रडण्याचा आणि आरडाओरड करण्याचा नाटक केला असावं. या संशयावर आधारित राहून पोलिसांनी तिघा भावांची कठोरपणे चौकशी सुरू केली. जेव्हा सरस्वतीला समजले की पोलीस तिच्या भावावर दबाव टाकत आहे तेव्हा ती घाबरली. भावांना वाचवण्यासाठी तिने पोलिसांना फोन करून सांगितले की ती आपल्या नवऱ्याच्या हत्येच्या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छिते. सरस्वतीचे बोलणे ऐकून पोलीस अधिकारी सकाळी तिच्या घरी पोहोचले. सरस्वतीने नवऱ्याच्या हत्येबाबत जे काही सांगितले ते ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सरस्वतीने कबूल केले की तिने आपला प्रियकर ओमवीर साहू सोबत मिळून आपला नवरा रामस्वरूपचा खून केला होता. तिने हेही सांगितले की तिचे तिन्ही भाऊ पूर्णपणे निर्दोष आहे आणि या हत्येबाबत त्यांना काहीच माहिती नाही. त्या दिवशी संध्याकाळ होताच ते आपल्या पालपूर गावी परतले होते. अशा प्रकारे अचानक संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांनी तात्काळ सरस्वतीला अटक करून पोलीस ठाण्यात आणले. तिचे तिन्ही भाऊ निर्दोष असल्याचे मान्य करून पोलिसांनी त्यांची सुटका केली. यानंतर एक पोलीस पथक सरस्वतीचा प्रियकर ओमकार साहूला पकडण्यासाठी त्यांच्या घरी पाठवण्यात आले, पण तो घरी सापडला नाही. या दरम्यान पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की ओमकार गावाबाहेरील टपरीवर आपल्या काही मित्रांसोबत बसला आहे. ही माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ तिथे पोहोचले. खबऱ्याची माहिती खरी ठरली आणि ओमवीर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला आढळला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. ओमवीरला याची अजिबात कल्पना नव्हती की त्याची प्रियसी सरस्वती पोलिसांच्या ताब्यात आली आहे आणि तिने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. त्यामुळे जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे रामस्वरूपच्या हत्येबाबत चौकशी केली तेव्हा तो स्वतःला पूर्णपणे निर्दोष सांगत होता आणि वारंवार म्हणत होता की या घटनेचा आणि त्याचा काही संबंध नाही. पण पोलीस ठाण्यात त्याची सरस्वती सोबत समोरासमोर भेट घडून आणताच त्याचा चेहरा फिक्का पडला आणि तो घाबरून गेला. त्या क्षणी त्याला समजले की आता सत्य जास्त काळ लपवता येणार नाही. थोड्याच वेळात त्याने देखील आपला गुन्हा कबूल केला. सरस्वती आणि ओमवीर यांची सखोल चौकशी केल्यानंतर रामस्वरूपच्या हत्येची भयंकर घटना त्यांनी पोलिसांना सांगितली. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात कॅन्ट पोलीस ठाणे हद्दीत पालपूर नावाचे एक गाव आहे. या गावात राम आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात बायको सोनादेवी व्यतिरिक्त 3 मुले आणि 1 मुलगी सरस्वती होती. राम कष्ट आणि मजुरी करून कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. उत्पन्न कमी असल्यामुळे तो आपल्या मुलांना जास्त शिक्षण देऊ शकला नाही. वेळ जात गेला आणि परिस्थिती बरोबरच मुले देखील हळूहळू मोठी होत गेली. सरस्वती 3 भावांची एकुलती एक बहीण होती. त्यामुळे तिचे भाऊ तिला खूप जीव लावत होते आणि नेहमी तिचे संरक्षण करत होते. सरस्वती मोठी झाल्यावर गावातील काही मुलांचे तिच्याकडे लक्ष जाऊ लागले आणि ते तिच्यावर डोरे टाकू लागले. अनेक वेळा ते तिच्या घराच्या आसपास फेऱ्या मारताना दिसू लागले. हे सर्व पाहून आई सोनादेवी सावध झाली आणि मुलीवर तिने विशेष लक्ष देऊ लागली. नवरा राम दिवसभर कामानिमित्त घराबाहेर राहत असल्यामुळे त्याला या गोष्टीची फारशी काही माहिती मिळत नव्हती.
एक दिवस सोना देवीने सगळी हकीकत आपल्या नवऱ्याला सांगितली. राम गरीब जरूर होता, पण तो समजूतदार होता. त्यामुळे कोणासोबत वाद घालण्याऐवजी त्याने मुलीचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. रामने मुलगी सरस्वतीसाठी मुलगा शोधायला सुरुवात केली. याच दरम्यान त्याच्या एका नातेवाईकाने बरेली जिल्ह्यातीलच मथुरापूर गावात राहणाऱ्या युवक ओमप्रकाशबद्दल सांगितले. रामने ओमप्रकाशची चौकशी केली असता तो मेहनती असून त्याचे कुटुंबही व्यवस्थित असल्याचे समजले. सर्व माहिती घेतल्यानंतर रामला तो मुलीकरता योग्य वाटला आणि त्याने सरस्वतीचे लग्न ओमप्रकाश सोबत लावून दिले. ही गोष्ट सुमारे 10 वर्षापूर्वीची होती. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सगळे काही सामान्य राहिले आणि दोघेही नीटनेटकेपणाने राहू लागले. पण हळूहळू छोट्या छोट्या कारणावरून त्यांच्यामध्ये आता भांडणे होऊ लागली. लग्नाला अजून 1 वर्षही पूर्ण झाले नव्हते तेव्हा सरस्वतीला जाणू लागले की ओमप्रकाश सोबत तिचे निभावणे कठीण आहे. याच काळात तिची भेट पप्पू सोबत झाली. पप्पू नीटनेटक्या राहणीमानाचा युवक होता आणि त्याचे बोलणे सरस्वतीला आवडू लागले होते. पाहता पाहता दोघांमध्ये जवळीक वाढली आणि परिस्थिती अशी बनली की सरस्वतीने आपला नवरा ओमप्रकाशला सोडून पप्पू सोबत राहायला सुरुवात केली. सुमारे 1 वर्षानंतर सरस्वतीने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव स्वाती असे ठेवण्यात आले. सरस्वतीने नवऱ्याला सोडून पप्पूचा हात धरला होता, या आशेने की तिचे आयुष्य आता सुखात आणि शांततेत जाईल. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. एक दिवस झोपेतून उठल्यावर तिने पाहिले की पप्पू आपल्या पलंगावर मृतावस्थेत पडला आहे. हे दृश्य पाहून सरस्वतीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिच्या आयुष्यात एकाच वेळी अंधार पसरला. पप्पूच्या मृत्यूनंतर 1-2 महिन्यातच त्याच्या घरच्यांनी सरस्वतीवर आरोप करायला सुरुवात केली. ते म्हणू लागले की पप्पूचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर सरस्वतीने जेवणात विष घालून त्याचा जीव घेतला होता. सरस्वतीने या आरोपांचा सातत्याने विरोध केला आणि स्वतःला निर्दोषी सांगत राहिली. पण कुणीही तिचे ऐकले नाही आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. परिस्थिती अशी बनली की ती 4ही बाजूने एकटी पडली आणि आता तिच्या अडचणी वाढतच चालल्या होत्या. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं नाही, पण घरच्यांनी तिचे सासरी राहणे देखील कठीण करून टाकले. रोजच्या भांडणाला आणि टोमण्यांना कंटाळून एक दिवस ती आपल्या मुलीला घेऊन माहेरी आली. बरेली जिल्ह्यातील रामपूर बुजुर्ग गावात रजपाल आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या कुटुंबात बायको व्यतिरिक्त 2 मुले होती, ज्यांचे नावे रामस्वरूप आणि सागर असे होते. राजपालकडे गावात बरीच शेती होती. एकूणच तो श्रीमंत शेतकरी मानला जात होता. दोन्ही मुले जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी त्यांच्या लग्नाची चिंता घरच्यांना भेडसावू लागली. रामस्वरूप मोठा मुलगा असल्यामुळे सर्वात आधी त्याच्यासाठीच लग्नाची स्थळे येऊ लागली. पण प्रत्येक वेळी तो मुलीत काही ना काही उणीव काढून लग्नाला नकार देत असायचा. कधी त्याला मुलीचा स्वभाव आवडत नसायचा, तर कधी त्याला कुटुंब लहान वाटायचे. गावातील आपली प्रतिष्ठा आणि जमीन जुमला पाहता राजपालला वाटत होते की मुलासाठी नक्कीच एखादं चांगलं आणि सन्मानजनक स्थळ येईल. पण काळ पुढे सरकत गेला आणि तसे काही घडले नाही. रामस्वरूप प्रत्येक स्थळामध्ये आता उणिवा काढू लागल्याने हळूहळू त्याच्यासाठी स्थळे येणे देखील बंद झाले. वेळेसोबत रामस्वरूपचे वय वाढत गेले. आता परिस्थिती अशी झाली की कुणीही आपली मुलगी त्याला द्यायला तयार नव्हते. त्यामुळे घरचे लोकही चिंतेत पडले की अखेर त्याचे लग्न कसे होणार. त्यांना आता भीती वाटू लागली की जर असे चालू राहिले तर रामस्वरूप आयुष्यभर अविवाहित राहील. या चिंतेने संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले. अशा परिस्थितीत त्याच्या आईवडिलांनी ठरवले की कशाही प्रकारे मुलाचे घर बसवण्याचा प्रयत्न करायला हवा. आता ते घटस्फोटीत किंवा गरीब कुटुंबातील महिलेशी सुद्धा त्याचे लग्न करायला तयार झाले होते. या दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना पालपूर गावातील सरस्वतीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की सरस्वती एका मुलीची आई आहे आणि सध्या ती माहेरी राहत आहे. तुम्हाला हवे असेल तर तिच्यासोबत लग्नाची गोष्ट पुढे नेता येईल. हे ऐकून राजपालला जणू हवी तीच गोष्ट मिळाली. आंधळ्याला काय हवे, 2 डोळे. त्यांनी तात्काळ होकार दिला. यावेळी रामस्वरूपनेही काही आक्षेप घेतला नाही. सरस्वतीचे भाऊ देखील बहिणीचे लग्न रामस्वरूप सोबत लावून देण्यास तयार झाले आणि अशा साध्या समारंभात सरस्वती आणि रामस्वरूप या दोघांचे लग्न झाले.
सरस्वतीसाठी हे तिसरे सासर होते, पण आपल्या वागणुकीने आणि गोड बोलण्याने तिने लवकरच घरातील सर्वांची मने जिंकली. रामस्वरूप तर तिच्या प्रेमामध्ये अक्षरशः वेडा झाला होता. तो तिच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे दाखवून विश्वास ठेवू लागला. सरस्वती देखील या घरात आपण खूप आनंदी आहो असे दाखवत होती. काही काळानंतर रामस्वरूप आणि सरस्वतीला 2 मुले झाली. एक मुलगा गौरव आणि एक मुलगी गुडिया. मुलांच्या येण्याने घराला नवीन चैतन्य आले होते. वेळ जसा जसा पुढे गेला तशी तशी घरातील कामकाज आणि निर्णयांमध्ये सरस्वतीची ढवळाढवळ वाढत गेली. हे पाहून सासूला वाटू लागले की वेळेवर सून थांबली नाही तर लवकरच संपूर्ण घरावर तिचीच हुकूमत चालेल. म्हणून ती छोट्या छोट्या गोष्टीवर सरस्वतीला टोचणी देऊ लागली. सरस्वतीला सासूचा हा हस्तक्षेप अजिबात आवडत नव्हता. त्यामुळे सासू सून यांच्यामध्ये वाद आणि भांडणे सुरू झाली. घरात जवळजवळ रोजच तणावाचे वातावरण राहू लागले. रामस्वरूपही प्रत्येक बाबतीत आईऐवजी बायकोचीच बाजू घेऊ लागला. हे पाहून त्याचे भाऊ आणि आई यांना वाटू लागले की त्यांचा मुलगा बायकोचा इतका गुलाम झाला आहे की त्याला चांगले वाईट काही कळत नाही. बराच वेळ विचार करून त्यांनी रामस्वरूप आणि सरस्वतीला वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही गावातच एका वेगळ्या घरात राहू लागले. वेगळे झाल्यानंतर सरस्वती तर खूप आनंदी राहू लागली, कारण आता तिला जास्त लोकांचे काम करावे लागत नव्हते आणि ती आपल्या मर्जीने घर चालवू शकत होती. रामस्वरूपच्या घराजवळ हरिबाबूचे कुटुंब राहत होते. हरिबाबू सरकारी नोकरीत काम करत होता. त्याच्या कुटुंबात बायको कमला व्यतिरिक्त 6 मुले होती, ज्यात 4 मुले आणि 2 मुली होत्या. हरिबाबू देखील श्रीमंत मानला जात होता. त्याची मुले जशी जशी मोठी झाली तसे तसे त्याने एक एक करून सर्वांचे लग्न लावून दिले. लग्नासाठी आता फक्त सर्वात लहान मुलगा ओमवीरच उरला होता. शेजारी असल्यामुळे रामस्वरूप आणि हरिबाबू यांच्या कुटुंबाचे एकमेकांच्या घरी येणे जाणे नेहमीच चालू असायचे. दोन्ही घरातील लोक एकमेकात मिसळून राहत होते, त्यामुळे त्याची ओळखही खूप घट्ट झाली होती. हरिबाबूचा मुलगा ओमवीर वारंवार रामस्वरूपच्या घरी येत होता. ओमवीर सरस्वतीला भाभी म्हणून हाक मारत असायचा. वयाने तो सरस्वतीपेक्षा बऱ्याच वर्षांनी लहान होता. 28 वर्षाची सरस्वती स्वभावाने हसतमुख होती. ती नेहमीच वयाने लहान ओमीरसोबत हसत खेळत बोलत असायची. तिला हे सर्व अगदी सामान्य वाटत होते, पण ओमीरला सरस्वतीचे हे वागणे हळूहळू आवडू लागले. तोही तिच्या मजेत रमू लागला. हळूहळू तो संधी शोधू लागला आणि सरस्वतीच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तो आता सरस्वतीला मजेचा अर्थ समजू लागला होता, त्यामुळे त्याच्याही मनात इच्छा उद्भवू लागली. नंतर तोही त्याच पद्धतीने सरस्वतीसोबत मजा करू लागला आणि आता दोघांमधील बोलणे वाढू लागले. रामस्वरूप आणि ओमवीर यांच्या वयातील फरक इतका जास्त होता की कधी काळी रामस्वरूपने ओमवीरला मांडीवर घेऊन खेळवले होते आणि याच कारणामुळे सरस्वतीचा ओमवीरकडे हळूहळू ओढा वाढू लागला. जेव्हा जेव्हा ओमवीर तिच्या घरी येत असायचा तेव्हा सरस्वतीच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसू लागायची. तिच्या डोळ्यात आनंद स्पष्टपणे झळकू लागायचा. एक दिवस रामस्वरूप काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. त्याचवेळी ओमवीर भावी भावी म्हणत घरात शिरला. आत जाऊन त्याने पाहिले की सरस्वती आरशासमोर उभी राहून मेकअप करत होती. ओमवीर दबक्या पावलाने तिच्या मागे जाऊन उभा राहिला, पण सरस्वतीने त्याला आरशात पाहिले होते. ती आनंदाने हसत म्हणाली, "ये ओमवीर, इथे बस." आणि तिने जवळ ठेवलेल्या खुर्चीकडे त्याला इशारा केला. त्यावेळी सरस्वती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच झाळी होती. ओमवीर जाऊन तिच्या जवळ खुर्चीवर बसला. जसा तो तिच्या जवळ बसला तशा तशा त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. त्याचे मन अस्वस्थ झाले. सरस्वतीने त्याच्या डोळ्यात पाहून विचारले, "ओमवीर, मी तुला कशी वाटते?" ओमवीर थोड्या संकोचानंतर म्हणाला, "भाभी, तू किती सुंदर आहे हे माझ्या मनाला विचार, म्हणून तर मी फक्त तुझ्या सौंदर्याकडे पाहायला इथे येतो." आपली तारीफ ऐकून सरस्वतीच्या चेहऱ्यावर हसू पसरले. ती ओमवीरच्या आणखी जवळ आली. त्याच्या गळ्यात हात टाकत ती म्हणाली, "खरं सांग, मी खरंच इतकी सुंदर आहे का?" सरस्वती इतकी जवळ आल्यामुळे ओमवीरचे हृदय आणखी वेगाने धडधडू लागले. त्यानंतर परिस्थिती अशी बनली की थोड्याच वेळात दोघांनीही रंगारंग कामक्रीडा पूर्ण केली. जास्त वयाच्या नवऱ्यापेक्षा ओमवीरचा सहवास सरस्वतीला आता जास्त चांगला वाटू लागला होता. म्हणूनच नवरा घराबाहेर पडताना
ती ओमवीरला फोन करून घरी बोलावू लागली. हळूहळू ओमवीरचे सरस्वतीच्या घरी येणे जाणे वाढू लागले. विशेषतः तेव्हा जेव्हा रामस्वरूप घरी नसायचा. शेजाऱ्यांच्या नजरा हे सर्व ओळखू लागल्या आणि त्यांना आता संशय येऊ लागला. या गोष्टी फिरता फिरता रामस्वरूपच्याही कानावर पोहोचल्या, पण बायकोवर अंधारा विश्वास असल्यामुळे त्याने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना गांभीर्याने घेतले नाही. दुसरीकडे सरस्वतीच्या प्रेमात पडलेला ओमवीर आपल्या कामधंद्याकडे देखील लक्ष देऊ शकत नव्हता. त्याचा बहुतांश वेळ रामस्वरूपच्या घरी जात होता. याशिवाय तो रामस्वरूपच्या घरातील कामात देखील पुढाकार घेऊ लागला. ओमवीरचे हे वागणे त्याच्या घरच्यांना अजिबात आवडत नव्हते. ते त्याला वारंवार समजावून सांगत होते की रामस्वरूपच्या घरी कमी जावे, पण तो काही घरच्यांचे ऐकत नव्हता आणि सरस्वतीच्या घरी जात असायचा. रामस्वरूपकडे रेल्वे लाईनजवळ सुमारे 8 एकर जमीन होती. ही जमीन फार सुपीक नव्हती आणि त्यातून विशेष उत्पन्न देखील होत नव्हते. डिसेंबर 2024 मध्ये एक दिवस सरस्वतीने नवऱ्याशी बोलताना सांगितले की ती जमीन विकून एखादा चांगला व्यवसाय सुरू करावा, म्हणजे घरची परिस्थिती आणखी सुधारेल. सुरुवातीला रामस्वरूपला बायकोचे बोलणे काहीसे विचित्र आणि अडखळले वाटले होते, पण सरस्वतीने हट्ट धरून तेच पुन्हा सांगितल्यावर अखेर त्याला तिचे म्हणणे मान्य करावे लागले. या संदर्भात त्याने आपल्या तिन्ही मेव्हण्यांसोबत चर्चा केली आणि त्या तिघांनी देखील बहिणीच्या म्हणण्याला पाठिंबा देत होकार दिला. बायको आणि सासरच्या लोकांच्या बोलण्यात येऊन रामस्वरूपने आपल्या 8 एकर जमिनीचा विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मनात असेही आले की जमीन विकून शहरात जाऊन एखादा चांगला आणि स्थिर व्यवसाय सुरू करता येईल. त्याने बायकोला समजावून सांगितले की गावात राहून व्यवसाय केल्याने फारसा फायदा नाही. शहरात मेहनत केल्यास उत्पन्न जास्त होऊ शकते. तसेच शहरात राहिल्यावर मुलांचे शिक्षण देखील चांगले होईल. नवऱ्याच्या तोंडून शहरात स्थायिक होण्याची गोष्ट ऐकताच सरस्वतीच्या पायाखालची जमीन सरकली. ती कोणत्याही परिस्थितीत ओमवीरपासून दूर जायला तयार नव्हती. म्हणून आधी तिने जमीन विकल्यानंतरही नवऱ्याला गावातच राहण्याची आणि समजावण्याचा प्रयत्न केला, पण रामस्वरूप मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि तो मान्य झाला नाही. तेव्हा सरस्वती आता दुसरा मार्ग शोधू लागली. याच दरम्यान एके दिवशी रामस्वरूप घरी नसताना ओमवीर त्याला भेटायला घरी आला. तेव्हा सरस्वतीने त्याला सांगितले, रामस्वरूप जमीन विकून शहरात राहण्याच्या गोष्टी करत आहे. असे जर झाले तर आपण दोघेही एकमेकांपासून खूप दूर जाऊ. यावर ओमवीर गंभीर स्वरात म्हणाला, मग यावर काही उपाय सांगा. सरस्वतीने मनातले विचार बोलून दाखवले आणि ती म्हणाली, उपाय एकच आहे. जमीन विकल्यानंतर त्याला कायमचा संपून टाकायचा. त्यामुळे आपल्याकडे पैसे येतील आणि आपल्यामधील अडथळा देखील दूर होईल. ओमवीरही सरस्वतीपासून दूर जायला इच्छुक नव्हता. म्हणूनच त्याने तिच्यासोबत मिळून रामस्वरूपचा खून करण्याच्या कटात सहभाग व्हायला मान्य केले. रामस्वरूपच्या जमिनीचा सौदा फायनल होणार होता. त्यामुळे सरस्वतीचे तिन्ही भाऊ जानकी प्रसाद, रामवीर आणि भगवानदास पालपूरवरून रामपूर गावात आले. जमिनीचा सौदा पूर्ण झाल्यानंतर 16 डिसेंबरच्या संध्याकाळी तिन्ही भाऊ आपल्या गावाकडे परतले. जमीन विकून मिळालेली रक्कम रामस्वरूपने जपून ठेवण्यासाठी बायको सरस्वतीकडे दिली होती. 16 डिसेंबरच्या रात्री जेवल्यानंतर रामस्वरूपने थोडा वेळ मुलांसोबत प्रेमाने गप्पा मारल्या. त्यानंतर तो आपल्या पलंगावरून झोपायला गेला. ठरलेल्या योजनेनुसार अर्ध्या रात्री ओमवीर घराची भिंत ओलांडून चुपचाप रामस्वरूपच्या घरात शिरला. त्यावेळी सरस्वती जागीच होती आणि अस्वस्थपणे त्याची वाट पाहत होती. ओमवीर आल्यावर तिने नवऱ्याला हलवून पाहिले. तो गाढ झोपेत होता. नवरा बेशुद्ध झोपलेला पाहून सरस्वतीने डोळ्यांनी ओमवीरला इशारा केला. ओमवीर आपल्यासोबत प्लॅस्टिकची एक दोरी घेऊन आला होता. संकेत मिळताच त्याने ती दोरी रामस्वरूपच्या गळ्यात घालून पूर्ण ताकदीने ओढायला सुरुवात केली. काही काळ तडफडल्यानंतर रामस्वरूपचा श्वास थांबला आणि त्याचा मृत्यू झाला. रामस्वरूपचा खून केल्यानंतर ओमवीर आणि सरस्वती यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले. प्रियकराला संतुष्ट केल्यानंतर सरस्वतीने जमीन विकून मिळालेल्या पैशांपैकी काही रक्कम ओमवीरला दिली. या संपूर्ण घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्यासाठी सकाळ होताच सरस्वती जोराजोरात रडू लागली आणि नवऱ्याने आत्महत्या केली अशी खोटी कथा तिने रचली. पण तिचा गुन्हा फार काळ लपून राहू शकला नाही. पोलिसांनी सरस्वती आणि ओमवीरला खुनाच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले. तिथून दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला हाईप द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.